जय श्री माताजी. श्री मातांना भक्तिपूर्वक नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे करायचे. अगदी प्रसन्न चित्तानं आपण बसायचं. कधी पण ध्यानाच्या वेळेला प्रसन्न होऊन बसायचं. बघायचं आहे श्री मातांना. अगदी भक्तीनं पाहायचं आहे. श्री माताजी साक्षात आदिशक्ती आहेत आणि त्या आदिशक्ती आहेत म्हणून आपण श्री मातांना पाहायचं आहे. देवी स्वरूपात बघायचं आहे. श्री मातांना आज आपण देवी स्वरूपात पाहायचं आहे. लक्ष हाताच्या बोटांच्यावरती ठेवूया. बघायचं आहे श्री मातांना पण लक्ष हाताच्या बोटांच्यावरती. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. लक्ष हाताच्या बोटांच्यावर. आपला दृष्टिकोन बदलायचा. श्री माताजी आपण आदिशक्ती आहात म्हणायचं आणि आदिशक्तीच्या स्वरूपातच आज आपण श्री मातांना पाहायचं. कारण ज्या वेळेला आपण श्री मातांना आदिशक्ती स्वरूप मानतो त्यावेळेला आपल्यावरती खूप जबाबदारी पडते. म्हणजे शिस्त यायला पाहिजे आपल्यामध्ये, सर्वात महत्वाची गोष्ट. आणि साक्षात श्री माताजी आदिशक्ती स्वरूपात आपल्या समोर आहेत म्हटल्यानंतर आपण अगदी प्रसन्न चित्तानं शांत चित्तानं बसायचं. आपले प्रोटोकॉल पाळायचे. त्यावेळेला श्री मातांना त्या स्वरूपात पाहतोय आपण. श्री माताजी आपण साक्षात श्री महिषासुरमर्दिनी आहात. लक्ष हाताच्या बोटांच्यावर ठेवायचं. श्री माताजीच महिषासुरमर्दिनी आहेत. श्री माताजी आपण साक्षात श्री महाकाली आहात. श्री माताजीच महाकाली आहेत. हे आदिशक्तीचंच रूप आहे ना महाकाली. श्री माताजींच्या तिथे आपण महाकालीचं रूप आठवायचं. श्री मातांना त्या स्वरूपात बघायचं आहे आपण, महाकालीच्या रूपात. तिचं ते रौद्र रूप, हातामध्ये शस्त्र घेतलेलं, गळ्यामध्ये राक्षसांची मुंडकी अडकवलेली, जीव अशी बाहेर आलेली, ते स्वरूप आपण श्री मातांचं पाहायचं आहे. आदिशक्तींच्या स्वरूपात. मूळ शक्ती. आदिशक्ती म्हणजे मूळ शक्ती. म्हणजे काय? शिवापासून जी शक्ती अलग झाली, शिवांच्या पासून जी शक्ती अलग झाली ती महाकालीची शक्ती, ती मूळ शक्ती. त्या मूळ शक्तीत आपण श्री मातांना पाहतोय. तिचं रौद्र रूप आपण श्री मातांच्या स्वरूपात पाहतोय आज. बघायचं. श्री माताजी आपण साक्षात श्री भद्रकाली आहात. कालीचं रौद्र स्वरूप. तिचं ते रौद्र रूप, रुद्रावतार म्हणतो त्याला. रुद्रावतार, आदिशक्तींचा रुद्र अवतार. ही महाकाली आपल्या समोर आज आपण श्री मातांना महाकाली स्वरूपात पाहतोय. तिचं ते स्वरूप आठवतोय. श्री मातांना आपण त्या स्वरूपात पाहतोय. त्या मूळ शक्तीच्या स्वरूपात पाहतोय. श्री मातांचं ते मूळ स्वरूप आहे, आदिशक्ती. आणि ही महाकाली ज्यावेळी शांत होते त्यावेळी ती गृहलक्ष्मी होते. म्हणजे तिचं लक्ष्मी स्वरूपात रूपांतर होतं. महाकाली ज्यावेळी शांत होते त्यावेळी ती लक्ष्मी स्वरूप होते, गृहलक्ष्मी स्वरूप होते.
म्हणून ग्रहलक्ष्मी जी आहे तीच महाकाली आहे. म्हणून श्री माताजी, आपण साक्षात श्री महालक्ष्मी आहात. या ठिकाणी आपण परत श्री मातांचं स्वरूप बदलायचं, महालक्ष्मीच्या स्वरूपात श्री मातांना बघायचं. ही आदिशक्तीची वेगवेगळी रूपं आहेत. त्रिगुणात्मिका आहे ती. त्रिगुणात्मिका, तिचं ते रूप आठवायचं, महालक्ष्मीचं स्वरूप आठवायचं. ती कमळात उभारलेली आहे. अगदी आपलं वजन शोषून घेऊन ती कमळात उभी आहे. आपल्याला आशीर्वाद करते, आशीर्वाद देते, असं तिचं स्वरूप आठवायचं. त्या स्वरूपात श्री मातांना बघायचं. महालक्ष्मी, श्री माताजी, आपण साक्षात श्री महालक्ष्मी आहात. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती पण पाहिजे. आपण ज्या स्वरूपात श्री मातांना पाहतोय त्या स्वरूपातल्या व्हायब्रेशन्स पण आपल्याला हाताच्या बोटावरती जाणवल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत. श्री माताजी, आपण साक्षात श्री महासरस्वती आहात. आता श्री मातांना महासरस्वती स्वरूपात बघायचं. या ठिकाणी लक्ष व्हायब्रेशन्स वर ठेवायचे. श्री मातांचं महासरस्वतीचं रूप आठवायचंय, पाहायचंय. आदिशक्ती आहेत त्या, कुठल्याही रूपात प्रगट होतात. आपल्या डोळ्यांनी फक्त श्री माताजी आदिशक्ती स्वरूप दिसतायत समोर आपल्या. परंतु ज्या वेळेला आपण ज्या देवतेचं नाव घेऊन आपण त्यांना हाक मारू, त्या देवतेच्या स्वरूपात श्री माताजी तिथं हजर होतात. म्हणजे कसं, आपल्याला चैतन्याद्वारे त्याची जाणीव होते. आवाहन करतोय ना आपण देवीला. श्री माताजी, आपण साक्षात श्री महासरस्वती आहात. लगेच श्री माताजी महासरस्वतीचं रूप धारण करतायत. धारणा म्हणतो त्याला, धारण केलेलं आहे. त्याचबरोबर लगेच व्हायब्रेशन्स मध्ये आपल्या बदल झालेला दिसून येईल. लक्ष व्हायब्रेशन्स कडे आपलं किती फरक पडतो त्याचा लक्षात घ्यायचं. महासरस्वतीचं स्वरूप पाहतोय आपण, बघतोय श्री माताजींना, परंतु आपण म्हणतोय श्री माताजी आपणच महासरस्वती आहात. ते रूप आठवायचं महासरस्वतीचं. श्री माताजींचं महासरस्वतीचं स्वरूप माहिती आहे आपल्याला, फोटो पाहिलेले आहेत आपण. ते स्वरूप आठवायचं म्हणजे त्याच्या व्हायब्रेशन्स आपल्या लक्षात येतील. लगे व्हायब्रेशन्स बदलतात. हातावरती लगे व्हायब्रेशन्स आपल्या लक्षात येतील कशा प्रकारे या लागलेले आहेत. ते कळणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या आपण देवतेचं आवाहन करू किंवा ज्या देवतेचं आपण पूजन करू, ती देवता श्री मातांच्या शरीरामध्ये सामावलेली असते किंवा श्री माताजी ते रूप धारण करतात आणि त्या स्वरूपातल्या व्हायब्रेशन्स आपल्याला लगेच जाणवतात. कारण श्री माताजी शक्ती आहेत. त्यामुळे सर्व देवी देवतांची शक्ती म्हणजे श्री माताजी आहेत. आदिशक्ती, तिचं मूळ स्वरूप आपल्या लक्षात आलं. महासरस्वती कशी आहे, तिच्या व्हायब्रेशन्स लक्षात आल्या हाताच्या बोटावरती बघून. आता आणखी एकदा आपण म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री महाकाली आहात. आता इथं महाकालीचं स्वरूप पुन्हा एकदा आठवायचं आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. म्हणजे व्हायब्रेशनचा फरक आपल्या लक्षात येतो का पाहायचं. श्री माताजी आपण साक्षात श्री महाकाली आहात. तिचं स्वरूप, च्या स्वरूपाचं दर्शन आम्हाला घडवून द्या. व्हायब्रेशनच्या स्वरूपात
लगे आपल्या व्हायब्रेशन्स आपल्या लक्षात येतील. लक्षात ठेवायच्या व्हायब्रेशन्स कशा आहेत त्या, कशा येतात महाकालीच्या व्हायब्रेशन्स लक्षात घ्यायच्या. रौद्र स्वरूप आहे ती. रौद्र महाघोर घोर रूपा. सर्व दैत्यांचं निर्दालन करणाऱ्या आदिशक्ती महाकाली, तिचं स्वरूप, तिच्या व्हायब्रेशन्स आपण घेतोय. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की जी देवता आपण आवाहन करून श्रीमाताईंच्या स्वरूपात ते पाहत असतो, त्यावेळेला आपल्या हातावरती देखील व्हायब्रेशन्स त्या देवतेच्या स्वरूपात येतात. म्हणून आवाहन करताना आपल्याला वाटलं कधीतरी, अव श्रीमाताई आपण या स्वरूपात या ठिकाणी या, आम्हाला आपलं पूजन करायचं आहे, असं जर म्हटलं तर श्रीमाताई त्या स्वरूपात हजर होतात आणि त्यांच्या व्हायब्रेशन्स मात्र आपल्याला समजलं पाहिजे. आणि साक्षात श्रीमाताजी निराकार मध्ये आलेले असताना आपण मग त्यांचं पूजन जर केला तर ते फलद्रूप होतं. पण लक्ष व्हायब्रेशन्सकडे पाहिजे, चैतन्याकडे. कारण श्रीमाताजी चैतन्य स्वरूपात आहेत, साकार स्वरूपात नाही, निराकार निर्गुण आहेत. मग निराकार निर्गुण असं जे चैतन्य आहे तिकडं आपलं लक्ष असायला पाहिजे, तरच आपल्याला ती पूजा फलदायक ठरते. अन्यथा आपण किती जरी पूजन केलं तरी त्याचा काहीही अर्थ होत नाही. हा, पूजन केलं त्याचं एक मानसिक समाधान आम्हाला मिळतं की आज आम्ही श्रीमाताईंचं पूजन केलं, झालं, पुढे काय होत नाही. परंतु जोपर्यंत आपण आपल्या भक्तीसाठी, की श्रीमाताजीने आपली भक्ती असते ना, कोणाची महालक्ष्मीवर असते, कोणाची महाकालीवरती असते भक्ती, कोणाची महासरस्वतीवरती पण असते, कोणाची दुर्गा मातेवरती भक्ती असते, परंतु सर्व देवी देवता म्हणजे श्रीमाताईच आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल आता. म्हणून ज्या देवतेचं आपण आवाहन करतो त्या देवतेच्या व्हायब्रेशन्स आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. आता आणखी एकदा आपण म्हणूया, श्रीमाताजी आपण साक्षात श्री महालक्ष्मी आहात. हाताच्या बोटावर लक्ष ठेवायचं, व्हायब्रेशन्स वरती लक्ष ठेवायचं आणि म्हणायचं, श्रीमाताजी आपण साक्षात श्री महालक्ष्मी आहात. आता श्रीमाताजींच्या स्वरूपात महालक्ष्मी बघायची. महालक्ष्मी कशी आहे माहिती आहे आपल्याला. श्रीमाताजी सर्वस्व आहेत, परंतु तिचं एक रूप आहे योगी ऋषी मुनींनी काढलेलं, ते बघायचं, ते आठवायचं. म्हणजे श्रीमाताजी महालक्ष्मी स्वरूपात, किंवा श्रीमाताजींचे महालक्ष्मी स्वरूपात कितीतरी पूजन झालेले फोटो आहेत, ते आठवायचं, त्या स्वरूपात बघायचं श्रीमाताईंना. म्हणजे त्यांच्या व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटावरती जाणवतील. आता बघा व्हायब्रेशन मध्ये किती फरक आहे. महाकालीच्या आपण बघितल्या व्हायब्रेशन्स, आता महालक्ष्मीच्या व्हायब्रेशन्स कशा बघ, फरक जाणवतो का बघायचं, हे महत्वाचं आहे त्यातलं. कारण श्रीमाताईंनी ते स्वरूप धारण केलेलं असतं आपल्या भक्तांच्यासाठी. आपण ज्या स्वरूपात श्रीमाताईंना हाक माराल त्या स्वरूपात श्रीमाताजी येत असतात. फक्त आपल्याला चैतन्याद्वारे ते समजून घेणं आवश्यक आहे. चैतन्याद्वारे लक्ष चैतन्याकडे नसेल, व्हायब्रेशन्सकडे नसेल, तर त्या पूजनाचा काहीही अर्थ आपल्याला लागत नाही, किंवा काही अर्थच नाही त्या पूजेमध्ये, असं होऊ शकतं. म्हणून आता महालक्ष्मीच्या व्हायब्रेशन्स आपण बघितली. दोन्ही हाताच्या बोटातून परमचैतन्य आपल्याला आतमध्ये शिरतायत असं जाणवतं, कारण ती मध्यातली देवता आहे महालक्ष्मी. तिचं बाह्यात पूजन करून उपयोग नाही. आपल्या आतमध्ये चैतन्य स्वरूपात जोपर्यंत पूजन होत नाही तोपर्यंत महालक्ष्मी काय प्रसन्न होत नाही आपल्यावर. कारण महालक्ष्मीला जागरण करायचं म्हणजे संतुलन पाहिजे आपल्यामध्ये देखील, संतुलित व्यक्तिमत्व पाहिजे, ते गुण तिचे यावेत, म्हणून आपण तिची प्रार्थना करायची. देवी देवतांचं तर पूजन कशासाठी करतो आम्ही, की त्यांचे जे गुण आहेत ते आमच्यामध्ये उतरावेत,
यासाठीच आहे ना ते सगळं. पूजन यासाठी असतं. ज्या व्हायब्रेशन्स आपण श्रीमातांच्या खेचून घेतो त्या व्हायब्रेशनद्वारे त्यांचे गुण आमच्या आतमध्ये देखील उतरतात. म्हणून व्हायब्रेशन्स घ्यायचे असतात खेचून. जसं श्रीमाताजी आपल्याला व्हायब्रेशन्स देतात, आम्ही व्हायब्रेशन्स खेचून घेतो आपण. त्यावेळेला श्रीमाताईंचे गुण काय काय ते आपल्या आतमध्ये उतरतात आणि आपण तसं होतो. जसं शिवांची भक्ती करतो आपण, श्रीमातांना शिवस्वरूपात पाहतो, त्यावेळेला व्हायब्रेशन्स मध्ये पण बदल होतात. मग त्या व्हायब्रेशन्स आपण जर खेचून घेतल्या तर त्या व्हायब्रेशन्स बरोबर त्यांचे गुण देखील आपल्या आतमध्ये उतरतात. हे फार महत्वाचं आहे. म्हणून पूजन करत असताना व्हायब्रेशन्सकडे लक्ष असणं आवश्यक आहे. आता काही जण तसंच पूजन करतात, कर्मकांड करतात, त्यांना या गोष्टी समजणार नाहीत, कारण त्यांची अजून ती स्थिती आलेली नसते. त्यांना किती जरी समजावून सांगितलं तरी ते त्यांच्या डोक्यात बसत नाही, ते लक्षात येत नाही, कारण त्यांचं अज्ञान पण आहे ते. त्यासाठी आपण हे अज्ञान दूर केलं पाहिजे की आम्ही पूजन केलं त्याचं मानसिक समाधान होतं उपयोगाचं नाही नुसता, तर त्याबरोबर त्या व्हायब्रेशन्स आम्ही आतमध्ये खेचून घेतल्या पाहिजेत आणि त्या व्हायब्रेशन्स बरोबर त्यांचे गुण देखील आपल्या आतमध्ये उतरले पाहिजेत. आपण किती व्हायब्रेशन्स खेचून घेतो त्याच्यावरती आतमध्ये किती गुण आले ते कळतं आपल्याला. आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या चालण्यातून हे सगळं दिसून येतं, कारण व्हायब्रेशनचा तो प्रताप आहे. म्हणून कोण किती गहन आहे किंवा कोण किती ध्यान करतं हे चैतन्य खेचून घेण्याच्या स्थितीवर कळतं, सांगावं लागत नाही. म्हणूनच श्रीमातांच्या कृपेत आपण व्हायब्रेशन्स खेचून घ्याव्या. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे शिस्तीत. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती आहे. व्हायब्रेशन सोडायचे नाहीत, कनेक्शन लागलेलं आहे ते व्हायब्रेशनचं. जे श्रीमाताजी देत आहेत ते घ्यायचं आपण. तो प्रसाद आहे, तो घेतलाच पाहिजे आपण. जर नाही घेतला तर पुढे प्रगती होत नाही आपली, आहे तिथेच राहतो, जैसे थे अशी अवस्था. म्हणून चैतन्य खेचून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण वाढवली पाहिजे. दोन्ही हाताच्या बोटातून घेतलेलं चैतन्य मनगटापर्यंत घ्यायचं एकसारखं. आतमध्ये नसा आहेत त्या नसातून घ्यायचं. ही सवय लावून घ्यायची आपल्याला आता, कारण या चैतन्यानं आपल्याला अनेक आजार बरे करता येतात. म्हणून आपण चैतन्य खेचून घ्यायचं. कारण आपल्यामध्ये धन्वंतरीचं तत्व जागृत होतं. धन्वंतरी जे देवतांचे डॉक्टर आहेत, धन्वंतरी स्वरूपातला फोटो आपल्याला माहिती आहे कसा आहे, तो लाल आहे असा, लालसर साडीतला, आणि श्रीमाताजी धन्वंतरी स्वरूपात आहेत. मग त्या नुसता फोटो ठेवून काय उपयोग नाही, तर त्यातून जे चैतन्य येतं ते आपल्याला खेचून घेता आलं पाहिजे. मग हे चैतन्य श्रीमातांच्या आपल्या ध्यानाच्या फोटोतून पण मिळतात आपल्याला. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की आपण धन्वंतरीचं जर आवाहन केलं, पडताळा करून बघायचं, हे प्रॅक्टिकल आहे. धन्वंतरीचं आवाहन केलं आणि म्हटलं श्रीमाताजी आपण साक्षात श्री धन्वंतरी आहात, कृपा करून आम्हाला आपल्या चैतन्याची आम्हाला जाणीव करून द्या, धन्वंतरी स्वरूपात आज आमच्याकडून पूजन करून घ्या. जर असं म्हटलं तर व्हायब्रेशन्स मध्ये ताबडतोब बदल होतो. धन्वंतरींच्या व्हायब्रेशन चालवतात हातामध्ये बघा, लगेच आपल्याला फरक जाणवतो, कारण श्रीमाताजी लगेच धन्वंतरी स्वरूपात येतात या फोटोमध्ये. आता या जर व्हायब्रेशन्स आपण लक्षात घेतल्या आणि लक्षात ठेवल्या तर श्रीमाताजींचं जे धन्वंतरी स्वरूपातला फोटो आहे, ह्या व्हायब्रेशन्स आणि त्या फोटोतनं येत असलेल्या व्हायब्रेशन्स जर आपण पाहिल्या तर एक सारख्याच असतात. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण अजून फोटोमध्येच अडकलोय. हा फोटो ठेवायचा, तो फोटो ठेवायचा, पण जो ठेवायचा तो ठेवतच नाही.
आपण फोटोमध्ये आकार असलेल्या गोष्टीमध्ये अजूनही अडकतो. आपण व्हायब्रेशन्स मध्ये अडकलं पाहिजे, फोटोमध्ये नको आहे. आता ती स्थिती नाही आहे आपली. त्या स्थिती सोडून आपण आता वरच्या स्थितीला आलो. श्री माताजी साकार स्वरूपात होत्या तोपर्यंत ठीक होतं, आकार असलेल्या गोष्टीकडे लक्ष होतं. आता श्री माताजी निराकार मध्ये आहेत, तर आपणही निराकार मध्ये उतरलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून श्री माताजींनी जो फोटो आम्हाला दिलेला आहे की या फोटोवर बाबा आपण आता सर्वांनी ध्यान करावं, असं ज्यावेळेस सांगतात श्री माताजी, त्यावेळेला त्याच फोटोवरती आपण ध्यान करायचं असतं. कारण त्या फोटोमध्ये सर्व देवी देवता विराजमान आहेत. आता लक्षात आलं ना की धन्वंतरी म्हटल्यावर धन्वंतरीच्या व्हायब्रेशन्स आपल्याला जाणार. मग धन्वंतरी पूजेच्या वेळेला ज्यावेळी फोटो काढलेला असेल श्री मातांचा, त्या व्हायब्रेशन्स आणि आता आपण बघतोय त्या व्हायब्रेशन धन्वंतरी स्वरूपातले आपण पडताळा करून पाहू शकतो कशा आहेत त्या. जसं आता श्री माताजींना आपण विचारलं, श्री माताजी आपण साक्षात श्री शिवजी आहात, कृपा करून शिवजी स्वरूपात, शिवांच्या स्वरूपात आमच्या समोर आम्हाला त्याची जाणीव करून द्या. आमच्या समोर या व त्याची जाणीव करून द्या. शिव स्वरूपात आम्हाला आपलं दर्शन घडवून द्या. बघा, हाताच्या बोटावरती लक्ष ठेवायचं. श्री माताजी आपण साक्षात श्री शिवजी आहात, शिव आहात. व्हायब्रेशन्स मध्ये किती फरक लगेच कळतं. शिवांच्या व्हायब्रेशन, श्री माताजींचं स्वरूप लगेच बदलतं, लगेच शिव स्वरूपात श्री माताजी येतात, धारण होतात, धारण करतात. म्हणून साकार स्वरूपामध्ये आपण ज्यावेळेस श्री माताजींचं पूजन करत होतो त्यावेळेला श्री माताजी शिव स्वरूप धारण करत होत्या. ते आमच्या डोळ्याने आम्ही पाहत होतो की श्री माताजी त्रिशूळ घेतले आहेत, पांढरं वस्त्र घेतलेले आहेत, भस्म लावलेले आहेत. हे स्वरूप आपल्याला फोटोमध्ये आम्ही बघतो. हे साकार झालं. निराकार मध्ये शिवांचं स्वरूपाचं आम्ही कुठं स्मरण केलं, ते कुठं आम्ही घेतलं, ते काही कळलंच नाही आम्हाला. म्हणजे आम्ही साकार असलेल्या गोष्टीमध्येच आम्ही अडकतो. नाही, आम्हाला असं दिसतं की नाही भस्म लावलेत, गळ्यामध्ये नाग आहे, पांढरी वस्त्र श्री माताजी नेसलेले आहेत, म्हणजे ते शिव आहेत. किंवा लक्ष्मी आहे तर लक्ष्मी स्वरूपातल्या श्री माताजी कशा आहेत, तर ते साकार स्वरूपात आम्ही बघितले नाही, याच लक्ष्मी आहेत असं आम्ही म्हणतो. महाकाली स्वरूपातलं जे आहे ते महाकालीचं स्वरूप ज्या वेळेला आम्ही श्री माताजींनी त्यावेळी घेतलेलं रूप आहे, त्या रूपामध्ये आम्ही अडकलो आणि ते रूप आम्ही लक्षात ठेवलं. नाही, श्री माताजी या महाकाली स्वरूपात आहे. कृष्ण स्वरूपात ज्यावेळी आम्ही बघितलं श्री माताजींना, त्यावेळी श्री माताजी हातात बासरी घेतलेले आहेत, डोक्यामध्ये मुकुट आहे, मोर मुकुट आहे आणि बासरी वाजवत आहेत, असा तो फोटो आहे. मग आम्ही म्हणतो हा श्रीकृष्ण स्वरूपातला फोटो आहे. हे कुणीही सांगेल, एखादं लहान बालक देखील सांगेल हा कृष्णाचा फोटो आहे, हा शिवांचा फोटो आहे, हे कुणीही सांगू शकतं. परंतु आपण सहजयोगी आहोत, आपल्याला निराकारमध्ये कळलं पाहिजे आता श्री माताजी कुठल्या स्वरूपात या फोटोमध्ये आज आहेत, कळलं पाहिजे. हे आम्हाला कधी समजणार? हे जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत त्या पूजनाला तरी काय अर्थ आहे? किती वर्ष आम्ही श्री माताजींचं पूजन केलं, काय मिळवलं? कशा प्रकारच्या व्हायब्रेशन्स येतात हे आपल्याला जर नाही समजलं, देवी देवतांचं चैतन्य नाही कळलं, तर त्याला काहीही अर्थ नाही आहे. म्हणून हे समजणं अत्यंत आवश्यक आहे की आपण आता निराकार मध्ये चैतन्य खेचून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निराकार मध्ये पूजन करत असताना श्री माताजींचं ज्यावेळी आपण आवाहन करतो, श्री माताजी आदिशक्ती स्वरूपात आमच्याकडून आज पूजन करून घ्या म्हटलं, तर आदिशक्तींच्या व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवल्या पाहिजेत शेवटपर्यंत. आदिशक्तींच्या स्वरूपात जर आपण पूजन करत असू तर आदिशक्तींचं पूजन करणं फार धोकादायक आहे. कारण आदिशक्ती म्हणजे अशी आहे की आपल्या समोर ठेवलेला आरसा आहे तो. आदिशक्ती म्हणजे आपलं प्रतिबिंब त्यामध्ये पडणार आहे. आपण कसे आहोत तसं त्याचं स्वरूप त्या
आरशामध्ये उमटणार आहे. म्हणून आपण कसं असायला पाहिजे, ते पूजन करताना आपण कसं असायला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे आहे. म्हणून निराकार मध्ये ज्या वेळेला आम्ही श्रीमातांचा स्वीकार करतो त्यावेळेला देवी देवता निराकार मध्येच आहेत आणि आपलं लक्ष आता निराकाराकडे जास्त वळवलं पाहिजे, इकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आपण साकार मध्ये आपण आता न अडकता निराकार मध्ये उतरणं अत्यंत गरजेचं आहे. या व्हायब्रेशन्स, डिव्हाइन व्हायब्रेशन ज्यावेळी आपल्याला लक्षात येत जातील त्यावेळेला खऱ्या अर्थानं परमात्म्याची ओळख होईल, सर्व देवी देवतांची ओळख होईल. तोपर्यंत काहीही समजणार नाही आपल्याला. हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे. इथं म्हणायचंय, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. आता आत्मा कोणी दाखवा म्हटलं तर कोण दाखवू शकतं का? निराकार निर्गुणच आहे ना तो. मग त्याच्या व्हायब्रेशन्स म्हणजे स्वतःच्याच व्हायब्रेशन्स कशा आहेत त्या बघणं गरजेचं आहे. किती फरक आहे माहिती? स्वतःच व्हायब्रेशन्स बघणं आपलं, दुसऱ्यांचं आपल्याला बघायला फार सोपं वाटतं. स्वतःच्या व्हायब्रेशन्स बघणं म्हणजे देखील किती आहे. स्वरूपाचं दर्शन म्हणतात त्याला. त्याला शब्द आहे स्वरूपाचं दर्शन. म्हणजे स्वरूप म्हणजे काय? स्वतःचं रूप पाहणं म्हणजे आत्म्याचं रूप पाहणं. आत्मा कसा आहे त्याचं रूप पाहणं. मग म्हणू शकतो, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. कारण आमच्या स्वरूपाचं आम्हाला दर्शन झालेलं आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे. आपण म्हणतो मला आत्मसाक्षात्कार झाला, परंतु आपण त्याची वाढ करत नाही, नुसताच साक्षात्कार झाला असं न होता दिवसागणिक आपण वाढत गेलं पाहिजे. म्हणजे कसं? निराकार मध्ये आपण वाढत गेलं पाहिजे, साकारामध्ये नको आहे. आम्ही साकारामध्ये कसंही दिसत असू, आतमध्ये आमच्या व्हायब्रेशन्स कशा आहेत, आमचं स्वरूप कसं आहे हे आम्हाला आज समजणं गरजेचं आहे. स्वतःचं स्वरूप आणि दुसऱ्याचं स्वरूप ओळखता आलं पाहिजे. मग आम्ही खऱ्या अर्थानं आत्मसाक्षात्कारी झालो. श्री माताजीने जे आम्हाला साक्षात्कार दिलाय तो फलद्रूप झाला असं म्हणायला काय हरकत नाही. मग श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे. हे सगळं दिसतंय, जे डोळ्याने दिसतंय ते सगळं नष्ट होणार आहे. आणि ह्या नष्ट होणाऱ्या आकार असणाऱ्या गोष्टी मध्ये मी अडकणं म्हणजे चुकीचंच आहे ना. हळूहळू आम्ही वरच्या पायरीला आलं पाहिजे का अजूनही खालच्या पायरीवरच राहणार आहे? अजूनही आम्ही मायेतच अडकणार आहे का? श्री माताई काय म्हणतात, मी महामाया आहे. श्री माताईंचं हे जे काय रूप आहे ते महामायेचं आहे, पण आदिशक्तींच्या रूपामध्ये आपण त्यांना स्वीकारलं पाहिजे. सुरुवातीपासूनच सांगितले की श्री माताजी आदिशक्ती आहात आणि त्या स्वरूपात आम्ही त्यांना पाहायचंय. म्हणजे कसं? चैतन्याच्या रूपात. महामायेच्या स्वरूपात श्री माताजींची अनेक पूजा झालेल्या आहेत. सर्व पूजा महामायेच्या स्वरूपातच आहे, दिसतात ते, आकार आहे त्याला. परंतु त्यांचं निराकार स्वरूप आपणाला पाहता आलं नाही कधी, आणि ते पाहणंच अगदी धोकादायक आहे. ते आदिशक्तींचं मूळ स्वरूप, आणि या स्वरूपाचं जोपर्यंत आपल्याला दर्शन होत नाही, त्याची जाणीव होत नाही, तोपर्यंत कुठल्याही पूजेला अर्थ नाही. हे समजणं गरजेचं आहे. व्हायब्रेशन्सकडेच लक्ष पाहिजे. इथून पुढे निराकार स्वरूपातच आम्ही श्री मातांना स्वीकारू अशी मनाची, चित्ताची, आत्म्याची धारणा केली पाहिजे आपण. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. व्हायब्रेशन्स बघायच्या, लक्षात घ्यायच्या. व्हायब्रेशन्स कशा आहेत? आदिशक्तींच्या आहेत व्हायब्रेशन्स. त्यांना आवाहन केलं ना, आदिशक्ती स्वरूपात या, आलेले कळतं लगेच. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची.
हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. आता सहस्त्रार मध्ये श्री माताजींना आपण बोलवतोय आदिशक्तीना. तर श्री माताजी निराकार स्वरूपातच येतात ना, पण आल्यानंतर त्याची जाणीव होते की नाही हे महत्वाचं आहे ना त्यातलं. मग ही जाणीव कशी होते? निराकार मधली आहे ना, साकार मध्ये तर नाही. हेच महत्वाचं आहे ह्यातलं. तत्वमसी हे महत्वाचं, तत्व महत्वाचं आहे. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. बोलतोय आपण आदिशक्तीला. आपण आदिशक्तीनं आवाहन करतोय आणि आपलं लक्ष भलतीकडेच देतो नंतर, मग त्याचा उपयोग होत नाही. मग देवता रुष्ट होतात. म्हणून ज्याचं आवाहन करू ती देवता आल्यानंतर त्याचा आदर करायला शिकलं पाहिजे. काही प्रोटोकॉल आहे, दैवी म्हणतो त्याला, डिव्हाइन प्रोटोकॉल, त्या समजणं गरजेचं आहे. मगच पहिला चरण आपला गणेश तत्वात येतो. तोपर्यंत नाही. हात वरती उचलायचा 7-8 इंच वर, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचं. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी हाताच्या तळव्यावरती लागतात का बघायचं, उजव्या हाताच्या. हात खाली घेऊया, बघूया आता चित्तानं आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का. ही जी कुंडलिनी आहे तीच महाकालीच रूप आहे ना. ती कुंडलिनी म्हणजे पण महाकाली आहे ती कुंडलिनी, कारण शिवांची शक्ती आहे ना ती, आदिशक्ती आहे ती. आणि त्यामुळे ती कुंडलिनीच्या स्वरूपात आपल्यात आहे, हे आपण विसरायचं नाही. आणि तीच आपल्याला प्रकाशित करते, प्रकाश देते आपल्याला, ती आदिशक्ती महाकाली. ती परमेश्वरानं सगळं निर्माण करून जी शेष शक्ती राहिली ती कुंडलिनीच्या रूपात प्रत्येक मानवामध्ये तिनं ठेवली, आपलं अस्तित्व ठेवलं. ती परमेश्वराची शुद्ध इच्छा आहे. शुद्ध इच्छा म्हणते त्याला, पवित्र इच्छा, निर्मल इच्छा म्हणा, परमेश्वराची शुद्ध इच्छा आहे. मग आपली इच्छा आणि परमेश्वराची इच्छा ही दोन्ही एक झाली पाहिजेत ना. आता कसं होतं, परमात्म्याची इच्छा वेगळी होते आणि आमची इच्छा वेगळीच असते. खाण्यापिण्याच घेऊया आपण, परमेश्वराचं खाण्याची इच्छा वेगळीच आहे आणि आपली इच्छा वेगळीच आहे. त्यामुळे आपल्याला आजारपणाला तोंड द्यावं लागतं. ज्या वेळेला ही शक्ती जागृत होते त्यावेळेला तिची जी इच्छा आहे तीच आपली इच्छा जर झाली तर आपण मध्य मार्गामध्ये राहतो, संतुलनामध्ये राहतो. हे फार महत्वाचं आहे तिच्यामधलं. म्हणून प्लॅनिंग करत असताना परमात्म्याचं प्लॅनिंग अगोदर पाहावं आणि नंतर आपलं प्लॅनिंग करावं. महत्वाची गोष्ट आहे. आपण उलट करतो, आपण स्वतःच प्लॅनिंग करतो आणि फसलं की म्हणतो अरे परमेश्वर असं कसं झालं, आम्ही त्याचं प्लॅनिंग कुठं बघितलंय. म्हणून आधी त्याचं प्लॅनिंग पाहावं. म्हणजे काय करावं, म्हणजे व्हायब्रेशन्स पाहाव्यात. त्या परमेश्वराला विचारावं की बाबा ही गोष्ट आम्ही स्वतः करायचं हे सगळं, आणि त्याला विचारावं ही गोष्ट आम्ही करतोय, यस नो, दोन गोष्टी. आपल्या मनानं काय करायचं नाही. ही सवय आपण स्वतःला लावून घ्यायची. स्वतःच्या व्हायब्रेशन्स पाहायच्या. मगच श्रीमाताजी व्हायब्रेशन्स द्यायला सुरुवात करतात. कारण ती तुमची स्वतःची वैयक्तिक आई आहे, कुंडलिनी आहे, ती शुद्ध इच्छा आहे ती. म्हणून स्वतःला विचारायचं, स्वतः पाहायचं शिकलं पाहिजे. म्हणून तशी श्रीमातांची इच्छा आहे की मी स्वतः तिथं कुंडलिनीच्या स्वरूपात प्रत्येकामध्ये असताना
आपण का नाही बघत? तिची काय इच्छा डावलतो आम्ही? म्हणून ही जी काही कुंडलिनी आहे तिच्याकडे आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. आपल्या आईकडे आपलं लक्ष पाहिजे ना. नसेल तर आपण सहयोगी होण्यास लायक नाही आहे. आपण श्री मातांच्याकडे लक्ष देत नाही, कुंडलिनीकडे देत नाही, स्वतःच्या आईकडे लक्ष देत नाही, तर आपण सहयोगी होण्यास पात्र नाही. कधीच सहयोगी होऊ शकत नाही आपण. म्हणून कुंडलिनीकडे लक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. ती परमात्म्याची शुद्ध इच्छा आहे. म्हणून आपण दुःखी होतो कायम. जर आपलं लक्ष कुंडलिनीकडे असेल, ती काय म्हणते ती प्रत्येक वेळेला दाखवून देत असते, बाबा हे असं आहे, ते तसं आहे, हे असं कर, तसं कर, असं ती सांगत असते. पण आमचं लक्ष भलतीकडेच असल्यामुळे आम्हाला ते कळत नाही. जर आपलं लक्ष कुंडलिनीकडे असेल, चैतन्याकडे असेल, तर आपण कधीही दुःखी होणार नाही. कारण ती ज्या वेळेला ती आपल्याला इशारा करते, काही गोष्टी सांगायसाठी सूचित करत असते, त्यावेळेला आपलं लक्ष असेल तर आपण योग्य दिशेनं जातो. हे फार महत्वाचं आणि मौलिक मार्गदर्शन श्री माताजी करतायत. की जे कुंडलिनी करते की मार्गदर्शिका आहे, ती वाटाड आहे, तीच गुरु आहे. आपली आईच आपली गुरु असते ना. म्हटलेलं आहे का नुसताच भजन म्हणायचं आपण, तिचं नुसताच स्तुती करायची आणि लक्ष मात्र द्यायचं नाही, असं नाही करायचं. जे श्री माताईने आपल्याला दिलेलं आहे, जी शक्ती दिलेली आहे ना, त्या शक्तीचं दर्शन केलं ना तरच भरपूर आहे, ते पुष्कळ आहे ते. पण आपण शक्तीचं दर्शन न करता फक्त तिची स्तुती करतो. स्तुती तर केलीच पाहिजे आहे, परंतु स्तुती केल्यानंतर श्री माताजी प्रसन्न होऊन जे आपल्याला देतायत ते आपण का नाही ग्रहण करत? मग ते घेतलं पाहिजे ना. महत्वाचा विषय कुठे येतो की ज्या आपण भजन म्हणतो किंवा ज्या भक्तीनं आळवतो परमेश्वराला, त्यानंतर परमेश्वर प्रसन्न होऊन जो आशीर्वाद देतो आपल्याला चैतन्याच्या स्वरूपात, तो आपण ग्रहण केला पाहिजे. तिकडं आपलं लक्ष नसतं. म्हणजे ते चैतन्य जर शोषून घेतलं तर आईला देखील बरं वाटतं ना. हे जोपर्यंत त्याची परिपूर्ती होत नाही, आपण अर्धवटच करतो, सगळं भक्ती करतो, सगळं करतो आणि व्हायब्रेशन घ्यायचंच विसरतो. प्रसाद न घेताच आम्ही बाहेर पडतो. मग श्री माताजी पण म्हणतात, अचंबित होतात ना. मग एवढी सगळी माझी स्तुती केली मुलाने आणि आपला मुलगा असा अर्धवट का निघाला, असं आपल्या आईला पण वाटतं ना. म्हणूनच परिपूर्ती झाली पाहिजे तिथं, चैतन्याची परिपूर्ती. म्हणजे श्री माताजी जे आपल्याला देऊ इच्छितात ना, ते आपण ग्रहण करायला आलं पाहिजे, शोषून घेता आलं पाहिजे आणि मग त्याची परिपूर्ती होते. मग दोघंही समाधानी, आम्ही समाधानी झालो की मग श्री माताजी पण समाधानी होतात. म्हणून कनेक्टिव्हिटीला महत्व आहे. लक्ष आपलं सहस्त्रारच्या वरती आहे आणि व्हायब्रेशन्स वरती. चैतन्य आपल्याला आदिशक्ती स्वरूपातलं चैतन्य आज श्री माताजी चैतन्य देतायत, खेचून घेतोय आपण. लक्ष सहस्त्रारच्या वर पण आहे, पूर्णपणे सहस्त्रारच्या वरती 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 जायचंय आपल्याला आज. हळूहळू हळू का होईना आपण वर जायचं आहे. बघा, प्रयत्न करायचा आता, शिस्तीत वर जायचं. सर्वांनी प्रयत्न करायचा आज की ही स्थिती आम्ही मिळवू. आदिशक्तींची जी मूळ स्थिती आहे त्या मूळ स्थितीपर्यंत आम्हाला जायचं आहे. किती वर जाता येतं? वर 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 जायचं आहे आपण. अग्निबाण सोडल्यावर कसा तो वर जातो, उच्च स्थितीला जातो ना. कुठेपर्यंत जातो तो? इच्छित स्थळापर्यंत जातो. तसं आपण वर 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 जायचंय, शिस्तीत वर आकाश तत्वापर्यंत जायचं आहे आम्हाला. आकाश तत्वापर्यंत गेलो की त्याच्या व्हायब्रेशन्स आपल्याला समजतील. श्री माताजी आपल्या परमकृपेमध्ये आम्हाला आकाश तत्वातील व्हायब्रेशनची जाणीव करून द्या. जर आम्ही आकाश तत्वापर्यंत पोहोचलो असू तर आम्हाला परम चैतन्याद्वारे त्या तत्वाची जाणीव करून द्या. बघायचं लगेच.
खरोखर त्या आकाश तत्वापर्यंत आपण पोहोचतो की नाही. व्हायब्रेशन्स मध्ये फरक पडला की ते लक्षात येतं. त्याच्या व्हायब्रेशन्स कशा आहेत. प्रत्येकाला इथं काहीतरी प्रिन्सिपल आहे, काहीतरी गणित आहे. उगीच काहीतरी आपण करत नाही, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. योग्य दिशेनं जातोय की नाही ते कळलं पाहिजे आपल्याला. वरती वरती आकाश मध्ये आहे, जाणवतो वर, पण व्हायब्रेशन्स आपल्याला वेगळ्या प्रकारचे जाणवतात. कुंडली थडकते ना वर जाऊन, अशी बारीक अगदी जसं दाट धुकं असतं की नाही. धुक्यातून गेल्यावर कसं गारवा जाणवतो ना, गार जरा जरा गार जरा गरम असं कोमट वातावरण जाणवतं ना, आकाशमध्ये तसंच आहे. आणि व्हायब्रेशन्स पण तशाच येतात. फरक आहे ना तो. म्हणजे आपल्या कुंडलिनीला ते जाणवतं. जाणीव होणं महत्वाचं आहे ना. उगीच काही पण होत नाही, तसं जाणवलं पाहिजे. ते जाणवतं. जसं कधी आपण पर्वतावरती गेलो असू किंवा पहाटेच्या वेळेला जर आपण डोंगरातून जात असू, घाटातून, तर काही धुकं असतं आपल्या समोर. आणि त्या धुकातून जात असताना ज्या परिस्थितीची आपल्याला जाणीव होते ना, ती जाणीव आकाश तत्वामधली होते. तीच धुकं असतं वर. आकाश म्हणजे काय, पोकळी आहे ती, चैतन्याची पोकळी. आणि तशा प्रकारच्याच व्हायब्रेशन्स हातामध्ये येतात, जाणवतात. आणि वरती पण जाणवतात. कुंडलिनीला स्थिती आहे ती एक प्रकारची. थोडा अनुभव घ्यायचा त्याचा, आकाश तत्वातल्या पूर्ण एकरूप व्हायचं, म्हणजे कळतं. आता आकाश तत्वाच्या पण वर जाता यायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला आज. आकाशच्या पण वर, आता त्या धुक्यातनं मार्ग काढत, त्या आकाशातनं मार्ग काढत वर जायचं आहे. बघा, प्रयत्न करायचा आहे. कल्पना नाही, प्रयत्न करायचं वर वर जायचा. आपण जातो, त्याच्यावर जलतत्व आहे, कळतं, लगेच समजतं. कारण धुकं त्याचं जलातच रूपांतर होतं ना नंतर वर. त्याच्या व्हायब्रेशन्स लक्षात घ्यायच्या, वर 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 जायचंय, प्रयत्न करायचा. स्थिर बसलं की वर जातं. आता ती कुंडलिनीलाच जाणवतं वर, कारण आपलं चित्त कुंडलिनीवरती आहे. त्यामुळे जी कुंडलिनीला जाणीव होईल ती आपल्याला होणार आहे. चित्त आपलं तिथं आहे, आणि चित्त सगळं शरीरावरती पसरलंय. आपले चैतन्य आहे चित्तामध्ये. त्यामुळे चैतन्य पण हातावरती येतं, बॉडीवरती कळतं, सगळं समजतं. बघा, आकाशाच्या पण वर. प्रयत्न करायचा आहे. खाली येते कुंडलिनी, परत वर न्यायची तिला. प्रयास, त्यालाच तप करायचा आहे आपल्याला. तेच करायचं आहे तप. खाली यायचं नाही, प्रयत्न करायचं. वर कशी राहील, ऊर्ध्वगामी कशी राहील ते बघायचंय. कुंडलिनी ऊर्ध्वगामी पाहिजे कायम, खाली नको आहे. व्हायब्रेशन्स मध्ये पण फरक जाणवतो का बघायचं. चित्त जरा कुंडलिनी खाली हालचाल झाली, आली खाली, की व्हायब्रेशन्स मध्ये पण फरक जाणवतो लगेच. परत वर नेला, परत व्हायब्रेशन्स मध्ये फरक पडतो. म्हणून तर पहिल्यापासून व्हायब्रेशन्स बघितले आपण कशा येतात. आपण जे बोलतो त्याप्रमाणे व्हायब्रेशन्स कशा येतात, किंवा त्या देवतेचं नाव घेतल्यानंतर व्हायब्रेशन्स कशा येतात. किती अलर्टपणे पाहिलं पाहिजे. सतर्कता. वरती लक्ष आहे आपलं. आकाशाच्या पण वर जातोय आपण आता हळूहळू. प्रवास वरच्या दिशेने आहे. स्थिर राहिल्यानंतर जायचं, प्रयत्न करायचा, वर 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 जायचं. काही होत नाही, फक्त ती स्थिती प्राप्त होते. काही जणांना भीती वाटते, वर गेलो तर कायम, तसं काही होत नसतं. त्याचं कंट्रोल खाली आहे, स्विच. वर कुठे जाता, चित्त वर जातं फक्त. तिची जाणीव होते आपल्याला. वरती 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 पूर्ण क्षमतेनं आपण आकाश तत्वात वरच्या दिशेला, जलाच्या दिशेनं, पूर्ण जलतत्वावरती गेलो ना,
की त्याच्या व्हायब्रेशन्स आपल्याला कळायला लागतात. एक एक हाताला वेगळं लागतं. वर्ण शॉवरिंग होतं, काय वेळेला पाणी तुषार पडल्यासारखं जाणवतं. ही स्थिती आहे. येते का बघायची. उगाच खोटं काय करायचं नाही. खरोखर त्या स्थितीला गेलं तर येतं, नाहीतर नाही येत. पण प्रयत्न करायचा. प्रयत्न सोडायचं नाही. टार्गेट माहीत झालं आपल्याला. त्या अवस्थेत शिस्तीत जायचं. म्हणजे व्हायब्रेशन्स बघत जायचं आहे. चाचपडायचं ना, व्हायब्रेशन येतं का, येतात का. आपल्याला डोळे नाही आहेत, परंतु व्हायब्रेशनची जाणीव तर आहे. तेच आपले डोळे, तेच आपले कान. लक्षात येते का बघायचं. त्याच्यावरती समजतं आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, काय करत आहोत, त्याची अनुभूती येते. हा, वर 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 आलं का बघायचं. वर 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 जलात, म्हणजे जलाभिषेक चालू होतो लगेच. तिथे गेलोय म्हटल्यानंतर काय होणार आहे दुसरं. ती एक अवस्था आहे. ही अवस्थाच आहे एक प्रकारची. जलतत्व आपल्यात उतरतं. आपले डोळे पाणीदार होतात, शरीर पाणीदार होतं, चमकदार होतं. की या तत्वात गेल्याचं लक्षण आहे, ते बॉडीमध्ये येतं. असे आपल्यात किती गहन साधक आहेत जे चमकतात त्यांचे डोळे, कारण जलतत्वात गेले ते. शरीर त्यांचं एकदम नितळ असतं, कातडी चकचकीत होते, पॉलिश केल्यासारखे. कसं होतं ते. त्या तत्वात उतरले ना, जलतत्वात गेले. आणि त्या जलतत्वातून जे येतं ना खाली, त्याच्याने ते रूप देहाचं बदलून जातं. फक्त ती ध्यान करणाऱ्या व्यक्तीला कळलं पाहिजे आम्ही कुठल्या तत्वात जातो, कसं जातो. ते स्थिती आहे ती. हा, तर वर जाणवतं. हळूहळू हळू वरती कळायला लागतं. व्हायब्रेशन्स पण बदलतात. पाण्यात हात घातल्यावर कशा व्हायब्रेशन्स येतील, जाणवतील. पाण्याची जाणीव आपल्याला कशी होईल हाताच्या बोटाला, तशी जाणीव होते पाण्यासारखी. अनुभूती घ्यायची. प्रॅक्टिकल आहे ते. सांगून होत नाही नुसता अनुभव. प्रॅक्टिकल करायचं, तसं प्रयत्न केला पाहिजे आम्ही. मग येतं. काही न करता काही येणार नाही. प्रयत्न करत राहिलं पाहिजे. येत नसेल तर आम्ही कुठं चुकतो किंवा काय आमचं चक्र खराब आहे ते बघितलं पाहिजे. ते स्वच्छ करून वरती आलं पाहिजे. ती स्थिती, ती अवस्था प्राप्त केली पाहिजे. कुंडलिनीला पण जाणवतं वरती जलात गेलेलं. पाणी म्हणजे काय. H2O. H2O, हायड्रोजनच्या 2 मात्रा आणि ऑक्सिजन असं मिळून पाणी झाले ना. ती स्थिती वर जाणवते आपल्याला. मूळ स्थिती, आदिशक्ती, मूळ स्थिती आहे ती. मूल तत्व म्हटले त्याला, तेच वर आहे. आणि त्यापासून जल तयार झाले ना. हा शोध कुणी लावला. आईन्स्टाईननी शोध लावला. कुठला शोध लावला. अणुबॉम्बचा. त्यांना कसं कळलं ते. त्यांनी सांगितलं ना एक टॉर्शन एरिया आहे म्हणून. तोच एरियात जातोय ना आपण. त्या स्थितीमध्ये जाता आलं पाहिजे. म्हणजे कळतं मूल तत्वापर्यंत जायचंय आम्हाला. मूल तत्व म्हणजे काय. मुळाशी जाणं. सगळ्याच्या मुळाशी जाणं म्हणजे काय. हेच महत्वाचं आहे. सर्व देवी देवतांचं मूळ काय आहे. शिव आणि शक्ती, आदिशक्तीच आहे ना. मूळ आलं ते. तसं प्रत्येकाचं मूळ आहे. त्या मुळापर्यंत जायचं आहे. लक्षात येते का बघायचं. आदिशक्तींचं पूजन करतोय आणि मुळापर्यंत जाता येत नाही तर पूजन करून काय उपयोग. कळलं पाहिजे. ज्या देवतेचं पूजन करतो त्या देवतेच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय त्यांच्या व्हायब्रेशन्स कशा कळणार. येणार कशा आपल्या हाताला.
फरक लक्षात येतोय का कळलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. वरती वरती जातोय आपण, आकाशाच्या पण वर आहे. ती स्थिती आहे आता, अवस्था. खाली नाही यायचंय. त्या आनंदात रममाण व्हायचंय, रममाण. परमात्म्याची इच्छा, तोच देतो सगळं, तो देईल. आपली उत्कट इच्छा आहे की आम्हाला ते मिळावं, ते प्राप्त व्हावं, त्याच्यात आम्ही रममाण व्हावं, ही स्थिती आम्हाला मिळावी, प्रयत्न आहे. ही उच्च अवस्था. तिथून खाली येऊ असं वाटत नाही, नको वाटतं. नीरव शांततावर त्या जलतत्वापर्यंत निश्चितच आपल्या देहामध्ये बदल होईल. जर त्या तत्वापर्यंत आपण ध्यान केलं, निश्चित आपले डोळे हिऱ्यासारखे चमकायला लागतील, चेहरा नितळ होईल. जलतत्वाचं ते प्रतिनिधित्व करतं. ज्या ज्या ठिकाणी जल आहे ते व्हायब्रेटेड होतं, सगळं चैतन्यमय. शरीर देखील अगदी जलासारखं होतं आपलं, नितळ कातडी होते, अगदी मऊ होते, चमकदार होते. त्याची ऊर्जा आपल्यात येते. वरती वरती राहतोय आपण, वरच आहे, आकाशच्या वर जलात प्रवेश केलाय आपण. फक्त त्याची अनुभूती सर्वांनी घ्यावी, सर्वांना कळावं ते काय आहे नेमकं, काय ही अवस्था आहे. काही जणांची गडबड होती, होतच नाही, कळत नाही, काही लक्षात येत नाही. काही हरकत नाही, प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. खरोखर ती स्थिती मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. व्हायब्रेशन्स पण बघायचे आपल्या कशा आहेत. आता आतापर्यंतच्या ह्याच्यामधल्या ह्या व्हायब्रेशन्स आपण लक्षात घ्यायच्या, कशा प्रकारे येत आहेत. आपण ज्या पद्धतीनं ध्यान करतो त्याच पद्धतीच्या व्हायब्रेशन्स पण येत असतात. आपल्याला कळतं, हे कळणं फार महत्वाचं आहे. आपली स्थिती काय आहे, आपण कुठल्या अवस्थेला जाऊ शकतो, ते व्हायब्रेशन्सवरच समजणार ना. ही भाषा कळली पाहिजे आता सगळ्यांना. निराकार मध्ये उतरलं पाहिजे, मगच पुढची स्टेप येणार आहे. आणि जोपर्यंत आम्ही निराकार स्वीकारणार नाही तोपर्यंत आम्ही गहनतेत उतरू शकत नाही. आता इथून पुढे किती प्रयत्न केले तर नाही जमणार, कारण त्या द्वाराच्या पलीकडे जाताच येणार नाही आम्हाला, एक चौकटीच्या पलीकडे जाताच येणार नाही. निराकार स्वीकारलं तर चौकट ओलांडू आम्ही कदाचित, पण जोपर्यंत आम्ही आकारामध्येच अडकलो आहोत, तर माताई म्हणतात चौकटीच्या पलीकडेच राहा, आत येऊ नका. ती सूर्याची चौकट आहे, आज्ञाचक्राची चौकट आहे ती, जिथं सगळं साकार गळून पडतं आणि निराकार मध्ये येतो आम्ही, मगच शस्त्राच्या वर येऊ शकतो ना. सगळी भौतिकता ठोकर मारून आपण निराकार मध्ये येतो. तेच येशू ख्रिस्तांचं तत्व आहे ना, तेच व्हायब्रेशन्स होते ना, तेच गणेश होते. आम्हालाही त्याच धर्तीवरती जर बनवलं असेल तर आम्ही साकारच घेऊन आम्ही खेळणं करत बसलोय त्याचं, तर त्या निराकार मध्ये उतरून काय कळणार आम्हाला. जोपर्यंत निराकार आम्ही आता इथून पुढे घेत नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही कशाचा. हे आपल्यावरती विसंबून आहे, अवलंबून आहे. आपण काय करायचं, स्वातंत्र्य आहे आपल्याला. मातांनी स्वातंत्र्य दिले ना. स्वातंत्र्याचा अर्थ काय, स्वच तंत्र जाण्याचा अधिकार दिलाय, आणि आम्ही स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही करतो. स्वच तंत्र काय जाणत नाही. ती तंत्र तांत्रिक होता आलं पाहिजे, तंत्र कळलं पाहिजे, कसं वर जायचं, कशी स्थिती प्राप्त करायची.
कशा व्हायब्रेशन्स मध्ये बदल होतात, कशा पद्धतीनं ही आजार बरी करायची कळलं पाहिजे आम्हाला. असे अनेक साधक तयार झाले पाहिजेत. एका दुकट्याने काही उपयोग नाही. सर्व साधकांनी तयार झालं पाहिजे ही श्रींची इच्छा, श्रीमातांची इच्छा आहे. लक्ष वरती आहे आमचं. आकाशाच्याही वर जातोय आपण. जलामध्ये एक वेगळी परिभाषा. आपली वाणी देखील जलासारखी होते. आपण जे बोलतो ना, जलासारखंच बोलतो ना. गोड वाणी, मंजूळ वाणी ही ज्यांची असते ती जलतत्वामध्ये असतात. त्यांचे गुण जलतत्वातले असतात. अगदी मधाळ वाणी श्रीकृष्णाची होती ना. श्रीकृष्ण म्हणजे कोण? विष्णूच आहेत. जलतत्वातलेच आहेत ना ते. ती मधाळ वाणी, गोड वाणी, तशी वाणी, ते जलतत्व. त्या तत्वात उतरतो ना आम्ही. त्या तत्वाचंच पूजन केलं पाहिजे. आणि त्या स्थितीपर्यंत जर नाही गेलो, पूजन करून देखील आम्ही त्या स्थितीपर्यंत जात नाही, तर कुठंतरी चुकतंय ना आपलं. ते शोधलं पाहिजे, बघितलं पाहिजे. स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे. स्वतः दुसरं कोण घडवणार आहे आम्हाला? श्री माताजीच घडवणार आहेत ना. म्हणून श्री मातांच्या समोर बसून या गोष्टी करायच्या आहेत सगळ्या. चैतन्य घ्या, शिकलं पाहिजे, शोषून घेता आलं पाहिजे आणि उच्च स्थितीला जाता आलं पाहिजे. हीच ती पूजा आहे. हीच खऱ्या अर्थानं आम्ही आता त्या विष्णूंच्या जवळ, जे अनंत सूर्याचं तेज असणारे विष्णू, त्या जलामध्ये चैतन्याचं जल आहे ते. त्याच्या व्हायब्रेशन्स, ती स्थिती आहे आमची. त्या अवस्थेत आहे. 1-2 मिनिटं आपण त्या अवस्थेत राहूया. बघूया किती वेळ राहू शकतो. 2च मिनिटं.
सहज समाधी लागू. सहज मध्ये समाधी आहे. निराकार निर्गुण, काही इच्छा निरीच्छ सगळंच काहीच नाही वर. ती स्थिती प्राप्त होते. कैवल्याची स्थिती म्हणतो. कैवल्याचा पुतळा. हीच ती अवस्था आहे की जिथे त्या तत्वामध्ये गेल्यावर मिळते. व्हायब्रेशन्स पण त्याच प्रकारच्या येतात. कळलं पाहिजे, तेही समजलं पाहिजे. असं किती जरी वेळ बसलं तरी एकरूपता, त्याच्याशी एकरूप होतो. शक्ती वाढते आणि तिथून जे कनेक्शन येतं ना, तिथून जे ज्ञान येतं, जे विष्णू आपल्या आतमध्ये घालतायत. जसं श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, घातली ती अक्षरशः आत शस्त्रारमधून. तसं तिथून जे ज्ञान येतं आतमध्ये, त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं ज्ञानी होतो. सांगावं लागत नाही मग आपल्याला, सगळं समजतं. ती स्थिती प्राप्त होते आम्हाला. अगदी उच्च स्थिती, सहज मध्ये आपण वर आहे. काही प्रयास करायला लागलेला नाही. कळते पण आपण काय वरती आहे, खरोखर वर आहे बाबा. वर जाणवते कुंडलिनी. ही कुंडलिनीला जाणवतं, आम्हाला नाही. परंतु ती कुंडलिनी आपल्या शरीराशी अटॅच आहे. त्यामुळे व्हायब्रेशन्सद्वारे कळतं आम्हाला की तिथं जे काही चाललंय ते सगळं हातावरती येतं. कारण चित्त आहे ना, चित्तामध्ये चैतन्य आहे. आम्ही चित्तारूढ आहोत. आमचं चित्त कुंडलिनीवरती असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी समजतात. म्हणून लक्ष कुंडलिनीकडे असलं पाहिजे, निराकाराकडे असायला पाहिजे, तर आपलं कल्याण होईल. स्वरूपाचं दर्शन, तसंच परमेश्वराचं दर्शन. आत्मा परमात्मा एकच झालो ना आपण. एकरूपता, ब्रह्मानंदी टाळी म्हणतो त्याला, त्यावेळेला ते होतं. ब्रह्मांडात जातो. संकल्प विकल्प सगळं विसरून जातो. गुणातीत, देहातीत, कालातीत, सगळ्याच्या पलीकडं. ती समाधी अवस्था श्री माताजी आदिशक्ती देत आहेत. म्हणून व्हायब्रेशन्स कडे लक्ष पाहिजे. जलातून थोडं आकाश तत्वात यायचं, थोडं खाली एकदम, कारण आपल्याला खाली येता येणार नाही. थोडस खाली आकाश तत्व. आपण कुठल्या स्थितीपर्यंत जाऊ शकतो हे कळलं आपल्याला. आता खाली आकाशमध्ये यायचं, कळतं. आता आकाश कुठे आहे, काय आहे कळतं. हळूहळू अंदाज येतो. व्हायब्रेशन्स पण बघायच्या कशा येतात लगेच. शस्त्राची पण स्थिती बदलते लगेच. गार, वेगळा प्रकारचा गारवा असतो. चित्त दिले की फरक लक्षात आला पाहिजे. तेजोमय असं ध्यान जर झालं तर तेजोमय होतो चेहरा. बघायचा आरशात नंतर किती तेज डोळ्यामध्ये, चेहऱ्यामध्ये कळतं. खरोखर ध्यान झालं तर कळतं. कारण ते तत्व आपल्यात आलं, ते तेज तत्व आमच्यात आलं. सूर्याचं, हे खरं सूर्याचं ज्ञान. सूर्य स्थिती आमच्यात आली. नाहीतर सूर्याचं पूजन करून कसं होणार. ते आपल्या आत जागृत व्हायला पाहिजे. त्याचं तेज आलं पाहिजे आमच्यात, ती ऊर्जा आली पाहिजे. ती कशी येणार, ती अशा पद्धतीनं. हे महत्वाचं आहे आपल्यामध्ये.
तर हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्रीमाताईंना बघायचं. शिस्तीत उघडायचे, उघडत नाहीत काही वेळेला, हळूहळू उघडायचे. श्रीमाताईंना बघायचं, आदिशक्तीनं पाहायचं. भानावर यायचं. आता काही वेळेला भान हरपतो ना, भानावर यायचं. कळतं शरीर हलकं झालंय आपलं, काहीतरी वेगळं जाणवलं. त्या स्थितीपर्यंत गेलो आम्ही. काळा वेळाचं भानच राहिलं नाही, काही कळलं नाही. ही अवस्था शून्य अवस्था म्हणतो त्याला. हातामध्ये पण व्हायब्रेशन्स येत आहेत वेगळ्या प्रकारच्या. निराकार मध्ये उतरल्याचा हा फायदा. म्हणून निराकार मध्ये उतरायचं. साकारामध्ये काहीही मिळत नाही, मिळणार पण नाही. आता आपण वरच्या पायरीवर यायचं. आता डोळे उघडे ठेवून पण लक्ष जातं ना वर. 24 तास असं वर राहायचा प्रयत्न करायचा असतो. ध्यानाच्या वेळेलाच नको, 24 तास वरती पाहिजे. अशा ठिकाणी आकाशाकडे लक्ष. कितीतरी योगी ऋषी मुनी बघा, त्यांचं लक्ष आकाशाकडेच जास्त असतं, खाली नसतं त्यांचं लक्ष. ते वरती पाहत असतात आकाशाकडे. का? आकाशामध्ये परमेश्वर आहे, तेच सर्वत्र व्यापून आहे, चैतन्य व्यापून आहे. म्हणून ते आकाशाकडे बघतात. म्हणून आपलंही चित्त आकाशाकडे पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आपण. आता श्रीमाताई नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनीकडे समोर, उजव्या हातानं कुंडलिनी वरती उचलायची, लक्ष कुंडलिनीकडे. आता सवय लावून घ्यायची, कुंडलिनीकडेच लक्ष द्यायचं. तीच आपला उद्धार करते. एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला शिस्तीत वर उचलायची तिला. आपल्या हाताबरोबर ती वर आली पाहिजे. 2 गाठी. तिसऱ्या वेळेला हळूहळू उचलायची. सवय लागली पाहिजे. कुंडलिनीकडे लक्ष आहे. 3 गाठी. वरती काढायचं आणि गाठ मारायची, वर काढायची, गाठ मारायची. 3 कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष आता कवचाकडे ठेवायचं, हाताकडे नाही. जे चैतन्य आपल्याला बाजूला जाणवते ना, कवच तयार होते, त्या कवचाकडे लक्ष द्यायचं. तेजो वलय म्हणतात त्याला, वलय. ह्या वलयाकडे लक्ष द्यायचं आणि ते स्ट्रॉंग ठेवायचं आपलं वलय. म्हणजे कुठलीही निगेटिव्हिटी, कुठलाही व्हायरस, कुठलाही आजार याला भेदून आत येता उपयोगाचा नाही. हे फार महत्वाचं आहे. म्हणून वलय आपलं स्ट्रॉंग ठेवायचं, त्याला कुलुषित करायचं नाही. चैतन्य व्यवस्थित ठेवायचं आपलं वलयाचं. ऑरा म्हणतो त्याला, ऑरा. आपला ऑरा येतो. उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे आणि आपल्या वलयावरती लक्ष ठेवायचं आहे. वरती आपण आकाशाच्या पण वर जायचा प्रयत्न करायचा आहे. वैयक्तिक बघायचंय कसं जाणवतं, काय जाणवतं, खरोखर व्हायब्रेशन्स कशा येतात. श्रीमातांच्या समोर बसून आपण करायचा प्रयत्न करायचा आहे. जय श्रीमाताजी.